श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. पवित्र असा श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या महिन्यामध्ये प्रत्येक महिला आणि पुरुष हे भगवान भोलेनाथांची अगदी मनापासून आणि श्रद्धेने सेवा करत आहे. कोणी घरामध्ये शिवलीलामृत पारायण करते, कोणी महामृत्युंजय मंत्राचा जप करते. भगवान भोलेनाथांची आपण प्रत्येक जण जमेल तशी सेवा या करतच आहोत. पण आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये असे काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जर कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती नकारात्मक ऊर्जा दूर होईल. आपल्या घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा असेल ना तर आपण कोणतंही काम करा ते काम यशस्वीरित्या पार पडत नाही. त्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे येत असतात. आणि जर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असेल ना तर आपल्या घराची, मुलांची, पतीची, सर्वांचीच प्रगतीही होत असते. मग आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी, तसेच घरामध्ये आजारपण दूर होण्यासाठी, भांडण, तंटे, वादविवाद ह्या सर्व गोष्टी दूर होण्यासाठी आपण या श्रावणामध्ये मिठाचे उपाय जरूर करायचे आहे. तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. आपल्या जीवनात मिठाची चव खूप महत्त्वाची आहे. जेवणात मीठ जास्त असो किंवा कमी, नुकसान होतं. मीठ हे आरोग्याशी संबंधित समस्या दूर करते आणि ज्योतिषशास्त्राशी संबंधित समस्या देखील दूर करते. ज्योतिषशास्त्रानुसार मीठ घरामध्ये सुख समृद्धी वाढवते आणि राहू केतूचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी देखील प्रभावी मानले जाते. मिठाच्या आत असलेल्या आकर्षणामुळे, सकारात्मक ऊर्जेचा संचार आणि त्यावरील उपायामुळे आयुष्यातील अनेक समस्या संपतात. श्रावण महिन्यामध्ये आपण हे मिठाचे उपाय कधी पण केले तरी पण चालेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला मिठाचे हे काही उपाय करता येणार नाही. तर आता मी तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे. त्यापैकी तुम्ही कोणताही उपाय हा करू शकता. यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी. उपाय करण्या अगोदर आपल्याला एक काम करायचं आहे. देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. कारण की आपण जी काही सेवा करत असतो किंवा जे काही उपाय करत असतो त्याला दिवा साक्षी असतो असे म्हणतात. मग प्रथम तुम्ही देवपूजा करून घ्यायची आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच तुम्ही उपाय करायला घ्यायचा आहे. तर आपल्याला एक लाल कपडा घ्यायचा आहे. अगदी आपल्या हाता एवढा लाल कपडा असला तरी पण चालेल. त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ हे टाकायचं आहे. आता याची आपल्याला पोटली बनवून घ्यायची आहे. आता आपण जेव्हा हा उपाय करत असतो तेव्हा आपण म्हणायचं आहे की माझ्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल किंवा नजरबाधा असेल, इडापिडा मागे लागलेली असेल तर ती पूर्ण दूर होऊ दे. माझ्या घरामधील आजारपण हे दूर होऊ दे. माझ्या घरामध्ये फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जेचाच प्रसार होऊ दे. हे म्हटल्यानंतरच आपण ती पोटली ही बांधायची आहे. मग आता आपण ही पोटली कुठे ठेवू शकता तर तुम्ही तुमच्या कामाच्या जागेवरती किंवा मुख्य दारावर देखील टांगू शकता, जेणेकरून नकारात्मक ऊर्जा आत जाणार नाही आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होईल. तसेच मीठ लाल कपड्यात बांधून तिजोरीत देखील ठेवता येते. असे केल्याने मंदी संपते आणि लाभाच्या संधी देखील उपलब्ध होतात. तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी देखील हा उपाय करू शकता. कारण की व्यवसाय करता तिथे भरपूर लोक येत असतात. प्रत्येकाचेच विचार सारखे असतात असे नाही. त्यामुळे तुम्ही अशा ठिकाणी देखील अशी पोटली बनवून ठेवू शकता की ज्यामुळे कोणतीही नजरबाधा ही आपल्या दुकानाला होणार नाही. आता भरपूर वेळा तुम्ही ऐकलं असेल की आपला अंघोळीचा दरवाजा असो किंवा टॉयलेट बाथरूमचा दरवाजा असो, तो दरवाजा नेहमी बंद असावा. कारण की त्यामधून नकारात्मक ऊर्जा ही भरपूर प्रमाणामध्ये येत असते. राहू केतूला शास्त्रात छायाग्रह मानले गेले आहे. मग या बाथरूम मध्ये देखील आपल्याला मीठ ठेवायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या संपूर्ण घरामध्ये प्रवेश करणार नाही व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचाच प्रवेश राहील. वास्तुशास्त्रानुसार मीठ आणि काच या दोन्हींचा संबंध राहूशी आणि नकारात्मक ऊर्जा केतूशी संबंध आहे. अशा परिस्थितीमध्ये फक्त एका काचेच्या भांड्यात मीठ भरा आणि ते बाथरूम मध्ये ठेवा. असे केल्याने राहू आणि केतूचा अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते, ज्यामुळे सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते. आता तुम्ही हे बाथरूम मध्ये मीठ अगदी छोटी काचेची वाटी असेल किंवा काचेचा ग्लास असेल त्यामध्ये ठेवलं तरी पण चालेल. पण आपल्याला याला झाकण लावायचं नाही. फक्त आपण काचेच्या भांड्यामध्ये बाथरूम मध्ये मीठ हे ठेवायचं आहे. मग आंघोळीचं बाथरूम असेल तिथे
देखील ठेवू शकता किंवा टॉयलेट बाथरूम असेल तिथे देखील आपण ही काचेची वाटी किंवा काचेचा ग्लास ठेवला तरी पण चालेल। आपल्याला प्लॅस्टिकचा वापर चुकूनही करायचा नाही, तर आपल्याला काचेच्या भांड्यामध्ये या वस्तू ठेवायच्या आहे। यामुळे नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही। मग आता हे मीठ कधी बदलवायचं? तुम्ही दर 15 दिवसांनी किंवा अगदी महिनाभराने जरी हे मीठ बदलवलं तरी पण चालेल। मग हे मीठ तुम्ही बेसिनमध्ये टाकलं तरी पण चालेल, पण आपल्याला हे मीठ दुसरीकडे कुठेही टाकायचं नाही, ते पाण्यामध्येच टाकायचं आहे। ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। आणि तुम्ही परत दुसरं मीठ हे त्या काचेच्या वाटीमध्ये किंवा ग्लासमध्ये ठेवू शकता। त्यानंतर आता आणखीन आपल्याला मिठाचाच एक उपाय करायचा आहे। हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे। प्रत्येक गृहिणी हा उपाय करत देखील असेल। तर आपण जेव्हा पण फरची पुसत असतो त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ हे टाकायचं आहे। मिठाच्याच पाण्याने आपल्याला फरची ही पुसायची आहे। अगदी तुम्ही त्यामध्ये लिक्विड टाकत असाल तरी पण चालेल, फक्त आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ देखील टाकायचं आहे। यामुळे आपल्या घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा असेल तर ती दूर होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल। फक्त आपण गुरुवारी ही फरची पुसायची नाही। आपण जर गुरुवारी फरची पुसली किंवा इतर काही अडगळीची कामे आहे ती गुरुवारी करायला घेतली तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही निघून जात असते। त्यामुळे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे। असे केल्याने वातावरणात शुद्धता वाढते। यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि ते नेहमी एकमेकांना साथ देतात। जर तुम्ही हा उपाय रोज करू शकत नसाल तर किमान मंगळवारी तरी आपण अशा मीठ टाकून पाण्याने फरची ही पुसायचीच आहे। आता शेवटचा आणि साधा आणि सोपा उपाय आपल्याला करायचा आहे। तर आपल्या घरामध्ये आपण मीठ हे तर रोजच वापरत असतो। मग जी काही मिठाची बरणी आहे आपण काचेचीच बरणी ही मिठासाठी वापरायची आहे। त्या काचेच्या बरणीमध्ये आपल्याला मीठ आणि त्यासोबत 2 लवंग हे ठेवायचे आहे। लवंग हे साबूत असावे, ते कुठेही तुटलेले फुटलेले नसावे, त्याला मध्ये फूल देखील पाहिजे। असे 2 लवंग आपल्याला त्या मिठामध्ये ठेवायचे आहे। मग जेव्हा पण तुमचं मीठ संपेल परत तेव्हा तुम्ही त्या मिठामध्ये 2 लवंग हे टाकू शकता। आता हे 2 लवंग कधी बदलवायचे तर तुम्ही 15 दिवसांनी किंवा एखाद्या महिन्यानी जरी हे 2 लवंग बदलवले तरी पण चालेल। हे लवंग आपल्याला खायचे नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। जर पती पत्नीमध्ये मतभेद होत असतील किंवा एखाद्या गोष्टीवरून भांडण किंवा वाद होत असेल तर तुमच्या बेडरूममध्ये जाड किंवा खड्या मिठाचा तुकडा ठेवा आणि मग महिन्यातून एकदा बदलत राहा। असे केल्याने वैवाहिक जीवन सुधारेल आणि प्रेम देखील कायम टिकून राहील। तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल आपण जर सकारात्मकता ठेवून उपाय केला तर तो उपाय नक्कीच फलदायी